नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याचा मुद्दा तापला आहे. पटोलेंचे पाय धुणारे कार्यकर्ते विनोद गुरव काही काळ नॉट रिचेबल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र गुरव आता समोर आले असून नाना पटोले माझे दैवत आहेत, एकदा नाही 10 वेळा मी त्यांचे पाय धुवेन असं उत्तर टीकाकारांना दिलं आहे. सोबतच माझ्या कुटुंबाबाबत किंवा नानांबाबत कुठलंही राजकारण करू नका. याच कार्यक्रमात नानांनी एका वृद्ध महिलेला हाताला धरून स्टेजवर नेलं आणि साडी चोळीने तिचा सत्कार केला. हे मीडियाने का दाखवलं नाही असा सवाल देखील विजय गुरव यांनी विचारला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाला अपेक्षित असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सर्वात कमी जागा मिळाल्याने दिल्लीकरांनीही या पराभवाची कारणमीमांसा सुरू केली आहे. त्यातच देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजप कोर कमिटीची मंगळवारी दिल्लीत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पराभवावर भाष्य करत राज्यातील भाजप नेत्यांची चांगली शाळा वरिष्ठांनी घेतली. तसेच महाराष्ट्रात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, कोर कमिटीला सोबत घ्या अशा सूचनाच दिल्लीतील नेत्यांनी केल्या आहेत. मंगळवारी दिल्लीत फडणवीसांचा राजीनामा आणि राज्यातील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार हे स्पष्ट झालंय. तसेच एनडीएतील पक्षांसोबत विधानसभेसाठी चर्चा करून भाजप पूर्ण ताकदीने विजयासाठी प्रयत्न करेल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत मोठा दावा केलाय. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत अजित पवारांना बाजूला काढण्याची रणनीती आखल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. वसईच्या गौराईपाडा परिसरात मंगळवारी आरती यादव तरुणीची लोखंडी पाण्याने मारून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बुधवारी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा श्रींगी चौगले आणि आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची भेट घेतली. गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती घेतली. तरुणीच्या हत्याकांड प्रकरणी पोलिसांचा तपास योग्य रीतीने सुरू असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी चांगला वकील आम्ही देऊ. तसेच समाजाने अशा घटनेच्या वेळी बघ्याची भूमिका न घेता पुढे यायला पाहिजे असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले आहे. छगन भुजबळ यांच्यासह अजित पवारांच्या गटातील अनेक नेते आणि आमदार लवकरच पक्ष सोडतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केलंय. विधानसभेच्या अधिवेशनात हे नेते निधी मिळवतील आणि त्यानंतर पक्षाला रामराम करतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगत मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे असं म्हटलंय. विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे. कायमच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहील असे देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसेच मी नाराज आहे, दुसऱ्या नेत्यांना भेटलो आहे, विरोधी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली आहे. या सगळ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मला जर कुणाला भेटायचं असेल तर मी उघडपणे भेटेन असं देखील छगन भुजबळांनी म्हटलंय. लोकसभा निकालात पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्ष नेतृत्वाला केली होती. परंतु पक्ष नेतृत्वासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी विनंती अमान्य केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्व करतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद यात्रा काढणार आहेत. ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहोचवणार आहोत असंही बावनकुळे यांनी सांगितलंय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढवण्यास व मतदान करण्यास बंदी घालावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे. या संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट किशोर वरक, ॲडव्होकेट श्रिया आवले यांच्यामार्फत विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगेंनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय.
आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याचं मनोज जरांगेंनी यावेळी सांगितलंय। तसेच एकाही तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका अशी विनंती देखील यावेळी मनोज जरांगेंनी केली आहे। आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना राज्य शासनाकडून यंदा प्रथमच 20,000 रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलंय। मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाला अनेक वारकऱ्यांनी विरोध केलाय। तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा गोरगरीब वारकऱ्यांसाठी असून या विरोधामागे अप्रत्यक्ष राजकारण होत असल्याचा आरोप धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।